भारत जय संविधान. नमस्कार. आपण पाहता IP7 न्यूज. मी उत्तम वानकडे. अनुसूचित जाती उपवर्गीकरणासंदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाद पेटला आहे. एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये इथं उभा ठाकला आहे. कोणी संवैधानिक गोष्टी करतायत तर कोणी असंवैधानिक पद्धतीने आपले मागण्या रेटत आहेत. तर अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये नेमकं काय चालू आहे या संदर्भात तर IP7 न्यूज या संदर्भात रिपोर्टिंग करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार यांनी या संदर्भात चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये काही मान्यवर या चर्चासत्रामध्ये उपस्थित झाले होते, ज्यामध्ये ॲडव्होकेट बबनराव वानखडे, नामदेव आवारे, अण्णाभाऊ साठे क्रांती सेना विदर्भ अध्यक्ष, गजानन भाऊ निकस उबाठा सेना विभाग प्रमुख दानेफळ, ॲडव्होकेट राजे दाभाडे, आबारा वाघ वंचितचे नेते, उमाकांत मिसाळ माजी सरपंचपती तथा लक्ष्मण ताजने, कैलास खरात, सुरेश निकस. तर या मान्यवरांनी आपले मत या संदर्भात व्यक्त केले. पहा सविस्तर चर्चासत्र IP7 न्यूजवर. आज रोजी IP7 ची टीम ही बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यात एक ग्रामीण भागातील जानेफळ या ठिकाणी आलेली आहे आणि जानेफळमध्ये आल्यानंतर उपवर्गीकरण या संदर्भात आपण या जानेफळ परिसरात जे उच्च शिक्षित आहेत, जे व्यक्तिमत्व जे समाजाचे पुढारी आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडंफार चर्चा करणार की उपवर्गीकरण झालं पाहिजे का नाही या संदर्भात. आपण काही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकता वकील साहेब आहेत, वकील साहेब दाभाडे, वकील साहेब वकील साहेब ॲडव्होकेट बबनराव वानखडे, उबाटाचे गजानन निकस साहेब आहेत, माजी सरपंच मुंडेफळ, उमाकांत मिसाळ, आपला परिचय वसुधर निकस, आपला परिचय रिपब्लिकन आंबेडकरी विचार मोर्चा कैलास खरात, आपला परिचय सुरेश निकस, हा साहेब आपला आवार साहेब, आबारा वाघ, वंचितचे नेते आबारावा, लक्ष्मण ताजने, लक्ष्मण ताजने. तर सुरुवातीला आपण वकील साहेबांकडून सुरुवात करू. वकील साहेब, आरक्षण जे चालू आहे, उपवर्गीकरण करायचं आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे आपण सांगू शकता का? सर्वप्रथम आपल्या देशातील सर्व महानायक मी या ठिकाणी प्रथमतः वंदन करतो. बंधूंनो, आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयाचं आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे ही चळवळ प्रामुख्याने अत्यंत वेगाने चालू आहे. संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्याचं लक्ष या आंदोलनाकडे, या मागणीकडे लागलेलं आहे. आपल्या देशामध्ये जो वंचित घटक आहे, ज्यामध्ये मागासवर्गीय घटक प्रामुख्याने येतो, ज्यांना या समाज व्यवस्थेनं सुमारे हजारो शेकडो वर्षापासून या व्यवस्थेच्या बाहेर ठेवलं आणि पर्यायाने त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळाले नाहीत. यामध्ये मातंग समाज असतील, बौद्ध समाज असेल, तत्कालीन महार समाज असेल, चंबार समाज असेल आणि अशा तत्सम जवळपास 59 जातीचा समावेश परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये अनुसूचित जातीची यादीमध्ये तयार केलेला आहे. आता बंधूंनो, अनुसूचित जाती आजच्या या स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक अशा जाती आहेत ज्या वंचित राहिलेल्या आहेत, ज्यांच्यापर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केल्यानंतर सुद्धा, त्यांना आरक्षणाची तरतूद केल्यानंतर सुद्धा त्या आरक्षणाचा प्रॉपर लाभ त्या वंचित घटकापर्यंत पोहोचत नाहीत. आजही आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता हा संविधानाचा मूळ पाया आहे. या देशामध्ये स्वातंत्र्य, बंधुता, समता प्रामुख्याने नांदली पाहिजे म्हणून संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महापुरुषांनी याचा प्रचार केला, प्रसार केला. सर्वसामान्य जनतेपर्यंत हे हक्क पोहोचले पाहिजे म्हणून अत्यंत आपलं जीवनभर त्यांनी संघर्ष केला, अत्यंत जीवनभर त्यांनी आपल्या हाल अपेष्टा सहन केल्या. परंतु व्यवस्थेने ह्या
आरक्षणाचा लाभ सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचला नाही, त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करावं असं वाटेल की मातंग समाजाची आज जी मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, आणि मी या मागणीचं या IB 7च्या माध्यमातून मी समर्थन करतो. मी आदरणीय आमचे आयुष्यमान प्रदीपजी सरवर साहेब यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी या जाणेफळमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं चर्चासत्र या ठिकाणी या IB 7च्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. मी मातंग समाजाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आणि वर्गीकरण व्हावं अशी तुमची इच्छा आहे? हो. या महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये जे आरक्षण आहे त्याचं उपवर्गीकरण व्हावं, त्याचा लाभ सर्वसामान्य घटकापर्यंत, म्हणजे अर्थातच अगदी महारवाड्याच्या शेवटच्या घटकापर्यंत, अगदी मातंगवाड्याच्या शेवटच्या घटकापर्यंत, चांभारवाड्याच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे या 59 जातींना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षित समता होती. बंधूंनो, समता हा राज्यघटनेचा पाया आहे, मूलभूत घटक आहे. आणि जर समता या देशामध्ये निर्माण करायची असेल, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, तर आरक्षणाचं उपवर्गीकरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. मी तसं बुद्ध समाज आहे. तर उपवर्गीकरण झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे, आपण कोणत्या मताकडे नाही? थोडस मी जरा या मतामध्ये असं आहे की उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही इतिहास बघितला तर इतिहासाशिवाय पुढची पानं चालत नसतात. इतिहासात जर तुम्ही गेले तर पहिली जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेमध्ये जे 4 वर्ण होते, तर त्या 4 वर्णव्यवस्थामधला शूद्र हा सगळ्यात खालचा वर्ण होता आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या जाती यायच्या ज्या आज रोजी काही चालू आहे. समजा जातीमध्ये चंभार, डोर, मांग, महा, म्हणजे परिस्थिती अशी आहे, जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. जर त्याचा विचार तुम्ही आज केला तर असं होईल की जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, फरिसाच्या संपर्कात लोखंड गेलं सोनं होते. मग ब्राह्मण हा बुद्धिवान होता. जर ब्राह्मणाला हे सगळे लोक समतेत न्यायचे, न्यायात न्यायचे आणि बुद्धिमानामध्ये न्यायचे, तर जसं परिसाच्या मध्ये लोखंड संपर्कात गेला तर तो सोनं होतो, तसं ब्राह्मण हा हुशार वर्ग होता, तर ब्राह्मणाच्या संपर्कात जाऊन हे लोक हुशार व्हायला पाहिजे होते. पण परिस्थिती उलटी झाली. ब्राह्मणाला शूद्र शिवला की तो वाटायचा. मग पवित्र कोण, शूद्र का ब्राह्मण? ही गोष्ट जोपर्यंत आपले या उपवर्गीकरणामध्ये नेते आहेत ते इतिहास वाचत नाही, तेवढं कळू शकत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की उपवर्गीकरण झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे हा जर तज्ञाचा विषय. मी यात तज्ञ नाही. तुमचं वैयक्तिक मत कसं आहे की झालं पाहिजे का नाही? झालं नाही पाहिजे. त्याचं कारण सांगतो माझ्या मते की प्रत्येक ठिकाणी जो SC समाज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, बौद्ध आणि मांग याची जर तुलना बघितली तर हा बौद्धापेक्षा कमी आहे. मग जर उपवर्गीकरण झालं तर त्यांना टक्केवारी मिळेल आणि टक्केवारी मिळाल्यानंतर कोणतेही रोस्टर ज्यावेळेस पडेल त्यावेळेस त्या लोकांना किंवा त्यांचं रोस्टर येईल, म्हणजे नोकरीमध्ये असेल, राजकारणामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, तर त्यांचं रोस्टर कधी येईल याचा अभ्यासच त्यांचे नेते करत नाही. त्यांच्यामुळे त्यांना कदाचित ही गोष्ट भुललेली आहे. काही लोक पोळी भाजण्यासाठी लोकांना जवळ करतात, त्यांच्यातल्याच मातंग मधल्याच. आता काही मातंगाचं म्हणणं असं आहे की बौद्ध समाज पुढे गेला किंवा महार समाज पुढे गेला, तर शाळा सोडत असताना, म्हणजे शाळा शिकत असताना बाबासाहेबांनी ही चूक केली नाही की मांगाली शाळा घ्यावी नाही म्हणून 13.5% सगळ्यांसाठी समान केलं कायदा. मग तेच म्हणतो की बाबासाहेबांनी त्यांना दरवाजे लावले नव्हते की शाळा शिकू नाही, मग ते शिकले नाही, त्यात महाराजची चूक नाही. आणि महाराने समजून घ्यावं की कदाचित उपवर्गीकरण दिल्यानंतर यांच्यावर पश्चाताप देण्याची गरज नसावी. हे सत्य आहे. कारण आजचे जे सरकार आहे, मी तर असं म्हणेल मी या सरकारचाच एक भाग आहे, म्हणजे मी भूतप्रमुख आहे BJPचा. पण जर आपण मागचा इतिहास बघितला तर आजच्या तारखेमध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय खंडोबा खेळ केलाय हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे. हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांनी ठेवलं नाही जागेवर, त्यांचा पक्ष ठेवला नाही, शरद पवार सारखा मुरब्बी राजकारणी ठेवला नाही,
तर तुमचं आमची काय अपेक्षा आहे ते हे उपवर्गीकरणाने समजून घ्या. 2-3 उपवर्गीकरणाने हाताशी धरले म्हणून ह्या जे तुमच्यात भांडणं लावणं चालू आहे. सतत जाती पण सहसा वकील आहे ना. मी ऍडव्होकेट बबन वानखेडे, मी बौद्ध समाजामधून येतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस देशाची घटना लिहिली, घटना लिहित असताना त्यांची पत्नी माता रमाबाई ह्या अतिशय दुर्धर आजाराने ह्या ग्रस्त होत्या. अशाच परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2 मुलं हे मरण पावले. अशा बिकट परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक शुगरची बिमारी, बीपीचा त्रास, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी देशाची घटना लिहिली. घटना लिहित असताना कोणत्याच प्रकारचा मातंग समाजाचा, बौद्ध समाजाचा, या 59 जातीचा कोणताच माणूस हा डॉक्टर बाबासाहेबांपर्यंत गेला नाही आणि त्यांना आरक्षणाची मागणी केली नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा SC वर्ग, याच्यामध्ये 59 जाती, इतर मागासवर्गीय याच्यामध्ये 346 जाती, आदिवासी समाज याच्यामध्ये 47 जाती, अशा प्रकारचं SC ST OBC अशा प्रकारचं हे जे काही एक गठ्ठा तयार केलेला आहे की यांनी सामूहिक पद्धतीने अशा प्रकारचं राहिलं पाहिजे. आणि ज्या कंडिशन मध्ये यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे बुद्ध पुरुष होते आणि बुद्ध पुरुषाचं जे काही लिखाण असते ते हजारो वर्ष, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत ते त्रिकाळ सत्य असते. आणि यांना त्यावेळेस जर बाबासाहेबांना जर वाटलं असतं की मातंग समाजाचा विकास झाला नाही, आज माझे मित्र, माझे सहकारी ऍडव्होकेट राजेश दाभाडे यांनी BEd केलं, 5-6 वर्ष त्यांनी शिक्षकाची नोकरी केली, नोकरी सोडून दिली आणि समाजासाठी काहीतरी करायचं, समाजाच्या उन्नतीसाठी काहीतरी करायचं. आणि त्याचबरोबर त्या विचारांनी ते प्रेरित होऊन त्यांनी LLB केली आणि आज रोजी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ते वकिली करतात, भविष्यात ते न्यायाधीश होतील. आणि हा जो मातंग समाजाचा जो वकील घडला तर हा अभ्यासानं घडला. अशा प्रकारच्या मातंग समाजामध्ये बरेच मुलं आहेत की जे BA झालेले, MA झालेले आहेत. तशाच प्रकारे तांबार समाजामध्ये आहेत, बौद्ध समाजामध्ये आहेत, आजही त्यांना नोकऱ्या नाही. फक्त हे जे सरकार आहे, या सरकारचं ध्येय धोरण पहिले असं होतं की हिंदू खतरे में, इस्लाम खतरे में है, OBC मध्ये वाद लावले. जरांगे पाटील सारखे माणसं आज रोजी मरणाकांत यातना ते भोगा लागले, परंतु त्यांना आरक्षण दिलं नाही. आणि मातंग समाजाचे जे काही ठराविक जे काही 2-3 लोक आहेत त्या लोकांना काहीतरी आमिष देऊन त्यांनी हा मागासवर्गीय गठ्ठा कसा फोडायचा आणि या मागासवर्गीयामध्ये कसं वातावरण दूषित करायचं, वाद निर्माण करायचा, अशा प्रकारचा यांनी हा तयारी केलेली आहे. आणि जर या सरकारला जर या मागासवर्गीयाचं जर उन्नती जर करायची असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, त्यांना करोडो रुपये निधी यांनी केला पाहिजे. समाज कल्याणचा निधी अटक म्हणजे आज रोजी यांना दिला नाही, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळ आहे, संत रोहिदास विकास महामंडळ आहे. यांना जर लाखो करोडो रुपये जर निधी जर दिला तर सर्वसामान्य हे मागासवर्गीय लोक सुधारतील. परंतु त्यांचा अजिबात तसा विचार नाही. या मागासवर्गीयामध्ये कसे वाद निर्माण करायचे आणि या लोकांमध्ये, या समाजामध्ये कशी ते निर्माण करायची, अशा प्रकारचं या समाजाचं आहे. या IBN 7च्या माध्यमातून मी सर्व जनतेला, माझ्या मागासवर्गीय बंधूला एक नम्रतेची विनंती करीन की त्या मांगवाड्यातला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जो आज रोजी जिवंत आहे तो अबाधित राहिला पाहिजे. तो आपला लहान भाऊ आहे. त्याचबरोबर बौद्धवाड्यामध्ये जो काही बुद्ध आहे, जो बाबासाहेब आहे, जो जिवंत बाबासाहेब आहे, तो जिवंत राहायला पाहिजे. याच्यामध्ये वाद झाला नाही पाहिजे. जो चंबारवाड्यामध्ये जो संत रोहिदास आज रोजी जिवंत आहे त्याचा आपला वाद झाला नाही पाहिजे. असं जर आपण एखाद्या लहान भावाप्रमाणे, मोठ्या भावाप्रमाणे, मंदिर भावाप्रमाणे, कुटुंबाच्या परिवाराप्रमाणे जर आपण राहिलो, हे अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित होतं. अशाच प्रकारचे जर आपण जर राहिलो तर या सरकारचा या कार्यक्रम फेल ठरेल. त्यामुळं आपण सर्वांनी या सरकारबद्दल एक तीव्र निषेध आपण व्यक्त केला पाहिजे. जो विद्यार्थी अभ्यास करेल तोच विद्यार्थी बनेल. मातंग समाजाची नाशिकची मुलगी आज रोजी कलेक्टर झाली. ती कलेक्टर झाल्याच्या नंतर कोणत्याच बुद्धाने तीव्र निषेध केला नाही. आनंदाची बाब आहे. एखादा बौद्ध समाजामधला जर कलेक्टर जर झाला तर मातंग समाज नाराज नाही, तंबार समाज नाराज नाही. त्यामुळं जो अभ्यास करेल, जो कष्ट करेल तो नोकरी लागेल. आता यांचा जर उद्देश आहे, मातंग समाजाचे जे काही लोक आज रोजी उपवर्गीकरणाचा घाट घालायला लागले, त्यांच्यामध्ये कोणीच उच्च शिक्षित नाही. ते काहीतरी 3रा वर्ग 4था वर्ग शिकलेले आहे. आणि देणारा कोण? देणारा भाजप आहे, देणारा RSS आहे.
आणि त्यांना तर अजिबात वाटत नाही. त्यांनी आतापर्यंत जोपर्यंत देशामध्ये RSS 1995 पासून 25 पासून आहे तेव्हापासून कोणत्याच मागाला एखाद्या मंदिराचा पुजारी केलं नाही, कोणत्याच महाराला यांनी एखाद्या मंदिराचं मठाधिपती शंकराचार्य पदवी दिली नाही, एखाद्या चांभाराचं केलं नाही. देशाचा जो राष्ट्रपती आहे, या देशाचे राष्ट्रपती आदिवासी आहेत, त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही. इंदिरा गांधी ही देशाची पंतप्रधान असताना सुद्धा त्यांना मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. अशा प्रकारचे जातीवादी लोक या सरकार चालवत आहे आणि यांच्याकडून अशी अपेक्षा आपण करणं की जेणेकरून मागासवर्गीय सुधारतील, मांग सुधारतील, महार सुधारतील, तंबार सुधारतील, अशा प्रकारचं अजिबात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनाचा त्याग केला आणि त्या महामानवानं या मागासवर्गीय लोकांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. या संघटनेला जर कोणी श्रेय देण्याचा प्रयत्न करत असेल, जर कोणी उपवर्गीकरणाचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही बौद्ध समाज स्वस्थ बसणार नाही, चमार समाज आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही. याचं कारण असं नाही की मातंग समाजाचा जर उद्धार जर झाला तर आम्ही परेशानी, असं नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून लिहिलेली जी घटना आहे, या घटनाला शेह देण्याचं काम हे तुटपुंजे लोक करत आहेत. याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी आपल्या IDN 7च्या माध्यमातून त्या लोकांचं, त्या तुटपुंज लोकांचं मी निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी जर मातंग समाजामध्ये जर वकील, न्यायाधीश लोक, शिक्षक लोक अशा प्रकारची जर समिती असती आणि या समितीने जर सरकारपर्यंत जर काही मागणी केली असती उपवर्गीकरणाची, तर तो भाग वेगळा असता. परंतु या बुद्धिवंताचा वर्ग हा अलग आहे. त्याचबरोबर या उपवर्गीकरणाला विरोध करणारे अर्धे 50% मातंग सुद्धा या बौद्ध समाजाच्या बाजूने आहे, चंभार समाजाच्या बाजूने आहे. त्यामुळं माझं ठामपणाने मत असं आहे की उपवर्गीकरण होणं म्हणजे मागासवर्गीयामध्ये आपसामध्ये वाद निर्माण करणं, भानगडी निर्माण करणं, ह्या भानगडी होऊ देऊ नका आणि या सरकारचा जो काही ध्येय आहे हे साध्य होऊ देऊ नका. एवढं बोलतो थांब. आपण पाहू शकता कडक शब्दात वकील साहेबांना या उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे आणि त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. सर्वप्रथम या देशामध्ये बहुजनांच्या विकासासाठी आणि उत्थानासाठी ज्या महापुरुषांनी आणि राष्ट्रसंतांनी काम केलं त्या सर्वांना प्रथम त्रिवार वंदन करतो. या राष्ट्रसंत आणि महापुरुषांचे विचार ज्यांनी संविधानाच्या रूपामध्ये मांडून सर्व माणसाला माणूस बनण्याचा अधिकार, महिलाला पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिला, असे भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. तिथे उपस्थित सर्वजण तसे ID 7 या चॅनलला सुद्धा अभिनंदन करतो, त्यांचे धन्यवाद करतो. वर्गीकरण हा जो मुद्दा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर चालू, हा कोणत्याच समाजाने मागितलेला मांडलेला मुद्दा नव्हता. सुप्रीम कोर्टाने प्रत्येक राज्याला स्वइच्छेने वर्गीकरण करण्याचा अधिकार दिले, करात असा आदेश नाही. परंतु काही ठराविक राज्यामध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याचा जो सुरू झालं, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी बदर समिती आहे ती बदर समिती नेमण्यामध्ये आली आणि त्यांनी तो अहवाल दिला. बदर समितीचा अजून कोणताच अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही की त्यांच्यावर आक्षेप घेण्यासारखं असं काही नाही की या अहवालामध्ये मातंग समाजाला किती प्रतिनिधित्व, महार, कन्नड, बौद्धिजम यांचं किती प्रतिनिधित्व, चांभार समाजाचं किती प्रतिनिधित्व आणि उरलेल्या ज्या जाती आहेत त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्याला किती प्रतिनिधित्व, राजकीय आहे का, सामाजिक, शैक्षणिक, नोकरीचं, पदोन्नती आणि व्यावसायिक, यामधला जो काही अहवाल आहे तो अजून सरकारने आणि न्यायमूर्ती बदर समितीने सार्वजनिकच केलेला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्य सरकारला याच्यावरती मत घेऊन ठराव करता येतो, परंतु वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तो अधिकार केंद्राचा आहे. मुळामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांना आरक्षण हे संविधानिक बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलं. आज रोजी मातंग बांधव जे वर्गीकरण मागत आहेत, लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपल्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी जे मागत असतील ना, म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांना विरोध करत नाही. परंतु शासनानं आधी जाहीर करावं की न्यायमूर्ती बदर समितीमध्ये
जो अहवाल आहे तो अहवालच सार्वजनिक केला नाही तर ऑब्जेक्शन कशावरती घ्यायचं या देशामध्ये किंवा राज्यामध्ये. RSS विचारप्रणित जे काही सरकार आहे यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की समूहामध्ये भांडणं लावणं आणि त्याचा फायदा घेऊन या देशामधला जो अनुसूचित आणि जाती आणि जमाती यांच्यामध्ये वाद कसा होईल आणि त्या वादाचं 2029च्या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा कसा होईल यासाठी RSS काम करत आहे. याला मातंग समाजाने किंवा बौद्ध समाजाने बळी पडता कामा नये. कारण या 30 तारखेला जो काही मोर्चा झाला त्या मोर्चाचा एकच हेतू होता की संविधानिक जो ढाचा आहे त्या ढाच्याला संघाने स्पर्श करू नये त्यासाठी हा मोर्चा होता. हा मातंग बांधवाच्या विरोधामध्ये नव्हता. जर कदाचित शासनाला जर वाटत असेल, महाराष्ट्र शासनाला वाटत असेल की मातंग समाजाची प्रगती झाली नाही तर 1,82,000 अनुसूचित जातीचा जो बॅकलॉग आहे त्या बॅकलॉग मध्ये 50% मातंगाच्या जागा त्यांनी भराव्यात म्हणजे त्यांची आर्थिक बाजू सक्षम होईल. तर ते बॅकलॉग भरणार नाही, फक्त भांडणं लावतील आणि त्यांना जर वर्गीकरण करायचं असेल तर संख्येनुसार 2026-27 ची जनगणना करावी आणि जनगणनेप्रमाणे ज्या समूहाचं जेवढं संख्या असेल त्या संख्येच्या प्रमाणात जर शासनाने वर्गीकरण केलं तर त्याचा कोणालाही त्रास होणार नाही. परंतु शासन या पद्धतीने करणार नाही. बौद्ध समाजाला म्हणजे छुप ठेवून न्यायमूर्ती पदावर समितीचा कोणताही आवाज सार्वजनिक न करता त्यांच्यावर हरकती मागवल्या म्हणजे माहिती काही नाही आणि त्याच्यावर हरकती देणं योग्य नाही. त्यामुळं या सरकारचा वर्गीकरणाच्या संदर्भातला जो काही डाव आहे तो ओळखावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. नामदेव आवारे, अण्णाभाऊ साठे, क्रांती सेना विदर्भ अध्यक्ष या नात्यानं 2 शब्द बोलण्याचा मला संधी मिळाली. IB7च्या माध्यमातून सर्वत्र प्रथम मी त्यांचं धन्यवाद करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलवलं 2 शब्द बोलण्याची. तुम्हाला काय वाटतं वर्गीकरण झालं पाहिजे? तुम्ही कोणत्या समाजातून येता? मी मातंग समाजातून येतो. वर्गीकरण झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे त्याबद्दल तुमचं काय मत? माझा फारसा काही एवढा अभ्यास नाही, परंतु तज्ञ लोक आपल्या ठिकाणी बोलले तर माझं एकच म्हणणं आहे तर हे वर्गीकरण व्हायला पाहिजे, माझं समर्थन आहे. आणि ज्या अनुषंगाने बाबासाहेबांना आपल्याला संविधान दिलेलं आहे तर या अनुषंगाने सर्व जाती धर्मांना बाबासाहेबांना सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांना कोणावर अन्याय अत्याचार केलेले नाहीत. परंतु संविधान मार्गाने जे आरक्षणात उपवर्गीकरणाचा हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी आपले बंधू हे मातंग समाजाला ट्रोल करत आहेत. अण्णाभाऊ लहुजी वस्ताद साळवे यांना शिवी देत आहेत, त्यांना कुत्रे सुद्धा म्हणत आहेत. परंतु आमचा या बौद्ध समाजांना मोठ्या भावांना विरोध नाहीये. आमची मागणी संविधानिक आहे आणि आमची मागणी जर संविधानिक नसेल तर हा निर्णय उपवर्गीकरण होईल किंवा नाही होणार हा निर्णय शासनाचा आहे आणि हे शासन ठरवेल. परंतु माझी सर्व बौद्ध बांधवांना मातंग समाजाला विनंती आहे की आपण आपल्या महापुरुषाबद्दल घाण शब्द बोलू नका. कारण आपण घाण शब्द बोलतोय. काही वक्त्यांना महाराष्ट्राचे नेते व्हायचे परंतु महापुरुषांना खाली लेखण्याचं काम करून ते मोठं होऊ शकणार नाही. तर सर्व समाजांनी महापुरुषाचा आदर करूनच समोर गेलं पाहिजे. आणि मी स्पष्ट माझी भूमिका सांगतो की मातंग समाजाचा जसा पाहिजे असा विकास झालेला नाही. मी ग्रामीण भागामधून बोलत आहे तर माझं या वर्गीकरणाला समर्थन आहे आणि वर्गीकरण तात्काळ मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करावं. आता आपण पाहिलंय की वकील साहेबांनी पण आपल्याला सांगितलंय की वर्गीकरण झालं पाहिजे आणि लहुजी सेनेचे त्यांनी पण सांगितलं वर्गीकरण झालं पाहिजे. मग आपला बौद्ध समाज फक्त याला गोष्टीला विरोध करतोय का अजून पण समाज याला विरोध आहे? नाही, अजूनही सामाजिक विरोध आहे ना, आहे बऱ्याच समाजाचे विरोध आहेत. त्याच्यामध्ये चंबार आहे, परत रोहिदास समाजाच्या, परत JSC मध्ये आहेत ना तर बऱ्याच लोकांचे विरोध आहेत. परंतु आता तुमच्यासारखे लोक कार्यक्रम जर जेव्हा वाड्या वस्ती गल्लीवर घेतील त्यावेळेस तो विरोध दिसेल. आजच्या तारखेमध्ये समर्थन करतात तर समर्थन काय करतात? तुम्हाला कसं वाटतं की काय त्यांचं म्हणणं समर्थन आहे? समर्थन बाबासाहेबांनी
13% 13.5% आरक्षण हे सगळ्या जातींना दिलंय. मग याला समर्थन करणारी मंडळी ही कारण मागताना की आहे. याच्यानंतर वर्गीकरण झालं तर याच्यात यांचा वाटा कमी होईल. मान समाजाचा वाटा कमी होईल, बौद्ध समाजाचा वाटा जास्त वाढेल. हे यांच्या लक्षात होणारच आहे. ते लोकसंख्येप्रमाणे लोकसंख्येप्रमाणे ते होणार आहे. हा साहेब, तर हा एक मुद्दा आहे तुमच्यासाठी की जर लोकसंख्येप्रमाणे जर वर्गीकरण झालं तर तुमचा लोकसंख्या कमी आहे आणि बौद्ध समाज जास्त आहे, तर त्याप्रमाणे बौद्ध समाजाचं हे जास्त होईल. मुळात आपण सर्वजण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी आहोत. मुळात हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. याच्यात आता खूप पाडण्याचा प्रयत्न चालू आहे ना. आजच्या स्थितीमध्ये ज्या दृष्टीनं आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध होत आहे त्याविषयी सांगतो. या देशामध्ये सर्वसामान्य मागासवर्गीयापर्यंत ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत न्याय, समता, स्वातंत्र्य, आरक्षणाचा लाभ पोहोचला नाही त्या वंचित घटकापर्यंत खऱ्या अर्थाने जर आरक्षणाचा लाभ पोहोचायचा असेल तर आपल्याला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण सांग. आपल्याला समता समजली पाहिजे. कायदा आणि आरक्षण हे बाबासाहेबांनीच दिलेलं आहे. आज आपण त्याच आरक्षण बाबासाहेबांचं स्वप्न होतं की सर्वसामान्य घटकापर्यंत माझी समता पोहोचली पाहिजे. आता समतेचा अर्थ हा होतो. समता ही आर्थिक असते, समता राजकीय, समता ही सामाजिक असते. पण सामाजिक समता जर असेल, सामाजिक न्याय जर असेल तर मातंग समाज किंवा ही जी मागणी आहे उपवर्गीकरणाची केवळ मातंग समाजाची नाही, मातंग समाजाची नसून संपूर्ण 59 जातीची जी मागणी आहे. काही मोजके घटक जर सोडले, काही मोजके नेते जर सोडले तर संपूर्ण 13.5% आरक्षण हे 8 जातीला होता. फक्त बौद्ध समाजाच्या जातीला असं नव्हतं की बौद्ध समाजाला लागतो. बौद्ध समाज फक्त पुढे चालला आणि बाकीचे समाज. याचं कारण काय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 13% आरक्षणाची तरतूद करताना या ठिकाणी हा उद्देश ठेवला होता की ज्यावेळेस आरक्षणाची तरतूद केली ते आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये वंचित घटकापर्यंत, म्हणजे ज्या जाती आहेत 59 जाती ज्यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेला आहे त्या 59च्या 59 जातीपर्यंत, म्हणजे त्याच्या शेवटच्या घटकापर्यंत. आज आपल्याला फक्त 4-5 जातीची आपण नावं घेत असतो, परंतु त्यामध्ये जवळपास 59 जाती आहेत. त्यामध्ये रामोशी आहेत, मांग गारुडी आहेत, होलार आहेत, बेरड आहेत, म्हणजे जवळपास 59 जातींची यादी आहे. परंतु 59 जातीपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित समता ही पोहोचलेली नाही. बाबासाहेबांनी आरक्षणाची निर्मितीच त्यासाठी केली होती की जे वंचित आहेत, ज्यांना विकासाच्या प्रवाहात आणायचं आहे त्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं ही जी समता आहे ही समता केवळ एक आपण असं म्हणूया की एक विकसित घटकापर्यंत, एका विकसित जातीपर्यंत अडकून तिथे बसलेली आहे. मला हे म्हणायचं आहे की विकासाची गंगा किंवा आरक्षणाची जी गंगा आहे ती शेवटच्या घटकापर्यंत, म्हणजे मागासवर्गीय प्रत्येक झोपडीपर्यंत पोहोचण्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं म्हणजेच समता निर्माण होणं. आणि जे लोक या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करतायत, माझं म्हणणं असं राहील की निश्चितपणे ते समतेला विरोध करतायत. या देशामध्ये हरियाणामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं. या देशामध्ये तेलंगणा स्टेटमध्ये जे नवीन स्टेट निर्माण झालं या 10-15 वर्षामध्ये, त्या स्टेटमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊन मागासवर्गीय लोकांना त्या ठिकाणी, वंचितांना त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही. म्हणजे पंजाबमध्ये झालं, हरियाणामध्ये झालं, तेलंगणामध्ये झालं, त्यानंतर आंध्रामध्ये झालं. या सर्व स्टेटमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं. म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील किंवा मातंग बांधवांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केलेली नाही आपण, परंतु संविधानाला मानणारे लोक आहोत. परंतु बाबासाहेबांनी ही तरतूद या संविधानामध्ये निर्माण केली आणि त्या तरतुदीच्या माध्यमातून सर समता ही शेवटच्या घटकापर्यंत, म्हणजे 59 जातीपर्यंत जर पोहोचायची असेल तर आरक्षणाचं उपवर्गीकरण हे न्याय जरुरी आहे. आणि सांगितलं की उपवर्गीकरण झालं पाहिजे. तुम्ही पण सुरुवातीला ठाम भूमिका घेतली की नाही, पण मग हा विषय काय आला आणि उपवर्गीकरणाचा विषय मुद्दा सरकारने काय काढला याच्याबद्दल काय तुम्हाला करावं? आता आपण तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा तर बुद्धिमान नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशाचं संविधान लिहिलं, संपूर्ण देश हा एका संविधानामध्ये बांधला गेला आणि त्या संविधानाच्या माध्यमातूनच आज रोजी आपण
सर्व घटकातील लोक, प्राण्याला, पशुपक्ष्यांना, वनस्पती, झाडा झुडपांना सुद्धा, सर्व मानव जातींना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय दिला. या मागासवर्गीयातील 59 जातीच्या लोकांनी एकत्र गुण्यागोविंदांना नांदावं आणि जर उपवर्गीकरण जर झालं तर फक्त मातंग समाजाच्याच वाट्यावर फक्त 2% हे येतील. मग मी पण मगाशी सांगितलं साहेब मला, कारण की जर उपवर्गीकरण झालं तर मातंग समाजाला कमी प्रमाणात भेटणार आहे आणि बौद्ध समाजाला जास्त प्रमाणात भेटणार आहे. 59 जातीमधून मातंग समाजाला जर 2% जर मिळालं तर त्या 2% मातंग समाजाचा विकास होणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्याला अभ्यास केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची नोकरी लागणार नाही. आणि या बुलढाणा जिल्ह्यातील या मेहकर तालुक्यामध्ये, या मेहकर विधानसभामध्ये मी जाणीवपूर्वक एक वाक्य विचारतो की गेल्या 15 वर्षामध्ये आदरणीय डॉक्टर रायमुलकर साहेब, ज्याची जास्त भागीदारी, ज्याची जास्त लोकसंख्या, त्यांची जास्त भागीदारी अशा प्रकारची असताना ते 15 वर्षी या ठिकाणी आमदार म्हणून राहिले. त्यावेळेस कोणत्याही मांगानं, चंबारानं, महारानं एकही निषेध मोर्चा काढला नाही किंवा मंत्रालयामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपोषणाचा किंवा अशा प्रकारचं काहीही केलं नाही. त्यामुळं या मागासवर्गीय लोकांमधील मातंग लोकांना असेल, यांना फक्त कामापुरतं हे सरकार वापरत आहे. याबाबत सुद्धा यांनी विचार केला पाहिजे की आपला एक मोठा भाऊ जो बौद्ध समाज आहे तो यांच्या सुखादुखामध्ये येते. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून मातंग समाजाच्या कोचीराम कांबळेनं स्वतः आत्मदहन करून शहीदी दिली. अशा शहीदाला म्हणजे जे मागासवर्गीय आहेत, जे मातंग समाजाचे लोक आहेत, त्यांच्या सुखदुःखामध्ये बौद्ध समाज जातो आणि बौद्ध समाजाच्या सुखदुःखामध्ये मातंग समाज येतो आणि चंबार समाजाच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे सर्व एकत्र राहतात. या महाराष्ट्रामध्ये मांग, महार आणि चंबार हे जास्त प्रमाणामध्ये आहेत. यांनी गुण्यागोविंदानं राहावं हेच डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित होतं. या मागासवर्गीय उपवर्गीकरणाचे 59 जातीचे भाग करून, तुकडे तुकडे करून आपण भावाभावामध्ये हे जे वाद निर्माण करायला लागलो, हे षडयंत्र या सरकार प्रकारे वाटण्या जसा करतो, भाव जे वाटण्याचा प्रकार होतो त्याचप्रमाणे या वाटण्याचा प्रकार व्हावा लागलाय. सरपंच साहेब तुमचं काय म्हणताय? शेवटचं आता थोडक्यात म्हणजे तुम्ही एकदम प्रश्न असा केला की सरकारची भूमिका काय आहे. सरकारची भूमिका ही चुकीचीच आहे. कारण असं आहे की अद्यापपर्यंत तुम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये जर पाहिलं तर मी आता राजकारणाबद्दल बोलणार नाही, पण लक्षात घ्या की जे सरकार आहे ते जुळवाजुळवून करून केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बा तुमचा एक प्रश्न असा होता की याच्यामध्ये बौद्ध समाज पुढे का गेला. त्याचं कारण असं होतं की यांच्या डोक्यातून भीती निघून गेलेली बौद्ध समाजाच्या. ती भीती निघून गेल्यामुळे त्यांनी प्रगती केली आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं. आता दुसरी गोष्ट, विकास म्हणजे नोकरी हाच विषय नाही. जर एखाद्या समाजाचा किंवा एखाद्या वर्गाचा उपवर्गीकरणाबाबतीत बघतो, जर समजा असेल तर तुम्ही जर समजा सामाजिक सलोखा बघितला तर मांग आणि महार यांची वस्ती आहे आणि या वस्तीचा विकास करत असताना जर आरक्षण झालं, हे उपवर्गीकरण झालं तर कदाचित तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, विकास म्हणजे तुमचा घरात येणारं नळाचं पाणी ते तुमच्या समाजातील व्यक्ती उच्च पदावर किंवा कारखानदार इथपर्यंत तुमचं लक्ष असलं पाहिजे. केवळ नोकरी 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 हा विषय नाहीये. नोकरी सोडून खूप काही वाहतायत. जर तसं झालं तर मग का तुम्ही महारवाड्यातून मांगवाडा वेगळा करणार आहे? आपण प्रत्येक गावागावात गेल्यानंतर आपल्या आणि आज म्हणजे भाऊभावाने राहणार आहे. आणि या उपवर्गीकरणावर काय व्हायलंय की विषयाने विषय वाढायला लागले, ते निर्माण व्हायला लागले. वाघ साहेब आपल्याला शेवटचं 2 शब्द आपण बोलू शकतो. मातंग बांधवांच्या बोलण्याच्या याच्यातून त्यांचं असं मत आहे की वर्गीकरण जर झालं तर समानता येऊ शकते. मी त्यांना एक सांगतो की राज्य सरकारला तो अधिकार नाही. राज्य सरकार ठराविक केंद्राकडे पाठवू शकतं आणि त्याचं वर्गीकरण त्यांच्या मनामध्ये असं होऊ शकतं. राहिला दुसरा प्रश्न असा की समानता. मातंग समाजाचं समजा रिझर्वेशन झालं, वेगळं वर्गीकरण झालं तरी पण सुद्धा मातंग समाजाला कोणत्याही मारुती महाराजाच्या मंदिरावर येऊ देणार नाही. वर्गीकरण हा समानतेचा भाग नाही. कारण या देशामध्ये रामनाथ कोविंद असतील, द्रौपदी मुर्मू असतील,
या राष्ट्रपती राहिलेल्या व्यक्तीला सुद्धा सारनाथ मंदिरामध्ये आज दर्शनासाठी येऊ दिलेलं नाही. हा इतिहास आहे भारताचा. मातंग बांधवांचा जर वर्गीकरण झालं तर आर्थिक विकास होईल असंही मला वाटत नाही. जर त्यांचा विकास करायचा असेल तर शासनाला जर वाटलं की यांचा विकास झाला तर आर्थिक विकास करू शकतात, पण सामाजिक समतेसाठी तुम्हाला अजून 100 वर्ष संघर्ष करावा लागेल. किमान 100 वर्ष संघर्ष केल्याच्या नंतरच मातंगाला मारुतीच्या मंदिरात नवरदेवाला येऊ तोपर्यंत येणार नाही. हा जे काही मिळालं हे बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, त्यांची 4 मुलं आणि 5वी पत्नी हे त्याने मातीत गाडून सर्वाला मान सन्मान मिळवून दिला. आता ते टिकवायचं की नीट टिकवायचं हे अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीच्या याच्यावर आहे. राहिला समानतेचा मुद्दा, तर केंद्र सरकारने जातनीय जनगणना केली पाहिजे, ओबीसीची केली पाहिजे, अनुसूचित जातीची केली पाहिजे, जमातीची केली पाहिजे आणि प्रत्येक समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात शैक्षणिक असेल, नोकरीचा असेल, पदोन्नतीचा असेल किंवा राजकीय असेल जर आरक्षण दिलं तर त्यावेळेला कुठं समानता येऊ शकते. नाही तर असे कितीही वर्गीकरण केले तर समानता येणार नाही आणि मातंग बांधव असतील किंवा इतर राज्यामध्ये होणारे अन्याय जसे होतात ते अन्याय कमी होणार नाहीत. वर्गीकरणाचा आणि अन्यायाचा आणि समानतेचा कुठेही नाही मेळ लागत नाही. वर्गीकरण झालं किंवा नाही झालं तर मातंग बांधवाला आणि त्या हिंदू धर्माच्या विचारधारेतून बाहेर यावं लागेल, देवदेवताला विसरावं लागेल, अभ्यास करावा लागेल, तरच त्यांची आर्थिक बाजूची प्रगती होईल. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत स्वाभिमानाचा संघर्ष ते करणार नाहीत, नुसताच वर्गीकरण झाल्यानं त्यांची प्रगती होईल असं जर त्यांना वाटत असेल तर 100% माझ्या मते चुकीचं आहे. आणि जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक समता नांदत नाही तोपर्यंत कोणत्याही जातीचा विकास होत नाही. धन्यवाद साहेब. भीमसैनिक आहेत आपल्या खरात, तुमचं काय म्हणणं आहे? उपवर्गीकरण झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? तुम्ही कोणत्या बाजूने? जे उपवर्गीकरण जे ठरवण्यात आलेलं आहे, जे RSS वाल्यांनी जे षडयंत्र सोडलेलं आहे, तर माझ्या मते ते षडयंत्र ताबडतोब थांबण्यात आलं पाहिजे आणि जे मातंग बांधव आहेत यांनी एकत्रित येऊन सर्वांनी मिळून तो लढा दिला पाहिजे. आणि आपण स्वतः जे हिंदुत्ववादी जे अंधश्रद्धा जे आपल्या मुलांमध्ये आपल्या अंगी आहे, जे आपण हलगी वाजून जे पूर्वीचे दिवस जे आता सुद्धा आपण बघत आहे, तर आपली प्रगती कधीही होऊ शकणार नाही. कारण सर्वात मोठा पाठिंबा जर असेल मातंग बांधवांना तर तो खऱ्या अर्थाने फक्त बौद्धच बांधव देऊ शकते आणि पाठिंबा बौद्धाचाच आहे. धन्यवाद साहेब. जानेपळ या ठिकाणी मेकर तालुका जिल्हा बुलढाणा IB 7 या प्रतिनिधी प्रदीप सरदार यांनी हा चर्चासत्राचा जो कार्यक्रम उपवर्गीनाचा घेतला हा खूप चांगला कार्यक्रम घेतला आणि असेच प्रतिनिधी गाव वस्ती वाड्या फिरून लोकांचं मत माहिती घेऊन प्रचलित आणि प्रसारित झालं पाहिजे, जेणेकरून कोणाचं काय माहिती कळेल. यांनी आम्हाला बोलवलं, आमचं चर्चासत्र घेतलं, त्याबद्दल IB 7चं मी मनापासून सर्वजण आभारी आहे. धन्यवादचे मी आभार मानतो. IB 7 तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार मेकर.